जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ गड सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि मित्रांनो, सध्या आज आपण निघालो एक धमाकेदार ॲडव्हेंचर सफरला, म्हणजेच भीमाशंकरला। संपूर्ण महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। त्यातल्या त्यात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्ट्र खूप समृद्ध आहे। महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 आपल्या महाराष्ट्रात आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्यापैकी एक। अतिशय घनदाट जंगलात असलेले भीमाशंकर तीर्थक्षेत्राला ट्रेक करून जाण्यासाठी डोंगराच्या सरळ खड्या चढाई करत कडेकडेने जावे लागते। तर चला सुरू करूयात आजचा भीमाशंकरचा धमाकेदार ॲडव्हेंचर सफरला। तर रात्री आपण जवळपास एक दीड वाजता सुरुवात केली होती घराच्या इथनं, आणि आता वाजले जवळजवळ 7 आणि 7 वाजता आम्ही येऊन पोहोचले पदरगडच्या खाली। हा जो माझ्या पाठी तुम्ही भव्य दिव्य डोंगर पाहतात, हाच आहे पदरगड, जिकडे चिमणी क्लाइम्बिंग फार फेमस आहे। माझा एक चिमणी क्लाइम्बिंगचा व्हिडिओ तो नक्की बघा, तुम्हाला कळेल पदरगड काय आहे। आम्ही पहाटे 4 वाजता खांडस या गावात पोहोचलो आणि थोडा वेळ आराम करून पुढच्या वाटचालीस निघालो। मात्र काही वेळ अंधारात ट्रेक करावा लागणार म्हणून सर्वांनी टॉर्च आणल्याच होत्या। 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो पदरगडच्या पायथ्याशी। सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आमची टीम दरवर्षी शक्यतो भीमाशंकरला जाते, आणि आम्ही पण ह्यावेळेस भीमाशंकरला चाललेलो आहे दरवेळेसारखे। आणि ह्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवणार भीमाशंकरचं एक अनोखं रूप। तर व्हिडिओ बघत राहा, चला। सकाळच्या वेळेस पदरगडचे दृश्य अनोखं होतं। ड्रोन व्ह्यूने असा पदरगड मी पहिल्यांदाच पाहिला होता। कोकणातून भीमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे। कर्जत खांडस हे अंतर सुमारे 25 किलोमीटर आहे। कर्जत मुरबाड रस्त्यावर कशेळी येथून खांडसला जाता येते। खांडसहून भीमाशंकरचा ट्रेक साधारण 11 किलोमीटरचा खड्या चढणीचा आहे। इथून देखील माथ्यावर जाणारे 2 मार्ग आहेत। दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर एकत्र येतात। यातील एक मार्ग गणेश घाट या नावाने ओळखला जातो आणि आपण गणेश घाटातूनच जाणार आहोत। तर दुसरा मार्ग म्हणजे शिडीचा रस्ता। या मार्गातील 3-4 ठिकाणे अति धोकादायक आहेत। इथे पोहोचले पदरगडच्या एक्झॅक्टली खाली। तुम्ही हा साईडचा नजारा पाहू शकता, किती जबरदस्त वाटतोय। आता हाच नजारा आपण तुम्हाला दाखवतोय ड्रोन व्ह्यूने। एक्झॅक्टली पदरगड असा हा माझ्या पाठच्या साईडला इथे, आणि पूर्ण इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतो याचा। तर मित्रांनो, आता मस्त पाऊस चालू झालेला, तर ट्रेक करायला अजून धमाल येणार आहे। पुढे जंगलामध्ये अजून मजा येणार आहे पावसाची। तर आता आपण निघतोय, आणि हे वॉटरफॉलचा हा नजारा तुम्ही पाहू शकता, किती मस्त वाटते। पांढरं शुभ्र असे फेसाळलेले वॉटरफॉल दिसतात, ते पूर्ण अमेझिंग। तर मित्रांनो, सध्या आपण येऊन पोहोचलोय भीमाशंकरच्या घनदाट जंगलामध्ये।
आणि हे जंगल तुम्ही पाहू शकता किती घनदाट आहे. इकडची झाडं किती मोठी मोठी आहे आणि झाडं तुम्ही पाहू शकता किती भयान वाटतात आहे. आणि हा पक्षी बघा माझ्या पाठी कसले आवाज काढतोय. आता इथून सुरू होतो खेळ भीमाशंकर अभयारण्याचा. तर आणि मित्रांनो, कदाचित आपल्याला इथे महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू आपण ज्याला म्हणतो, तो कदाचित इथे आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण सगळ्यात जास्त शेकरू ह्या भीमाशंकर अभयारण्यात आपल्याला बघायला मिळतात. तर आपला ट्रेक सुरू आहे, चला. मला सर्व सोडून पुढे जात होते, त्यामुळे मला मध्ये मध्ये पळत जावे लागत होते. तर मित्रांनो, भीमाशंकरच्या ह्या जंगलामध्ये आपल्याला आगळी वेगळी झाडं बघायला मिळणार आहे. त्यामध्ये काही वनौषधी असणार आहे, काही वनस्पती असणार आहे. आणि असंच एक झाड आपल्याला इथे पाहायला मिळते, ते म्हणजे हे. याची खोडं तुम्ही पाहू शकता. जसे काय सापं, या झाडाच्या खोडांपासून सापं तयार झालेली असावी अशी याची खोड आहे. हिरवी गार आणि झाड पण असे हिरवं गार आहे, पूर्ण खोड आहे याचं वरपर्यंत. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले असल्याने हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे. 1984 साली या घनदाट जंगलाचे अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उंदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते. मित्रांनो, पदरवाडीत आल्यानंतर आपल्याला एक चेकपोस्ट बघायला मिळतो. त्या चेकपोस्टला आपल्याला 60 रुपये प्रति व्यक्ती अशी एंट्री फी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी 30 रुपये. आणि प्लस तुमच्याकडे जर कोणता कॅमेरा असेल तर त्यासाठी पण त्याचे चार्जेस दिलेले आहेत. तर मित्रांनो, चेकपोस्टपासून आपण 10 मिनटं वरती आल्यानंतर आपल्याला असा अविहंगम नजारा बघायला मिळतो पदरगडचा. आणि जबरदस्त भासतोय. असं वाटतं की नंदी महादेवाची आराधना करत असा बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता तसा आकाराचा असा पदरगड आपल्याला दिसतोय. तर 15
आहेत तिकडे. सह्याद्रीतलं एक नॅचरल वॉटर म्हणून ओळखलं जाणार हे, यासाठी लोक करोडो पैसे खर्च करतात, त्यामध्ये एक विराट कोहली. तर मित्रांनो, चेकपोस्ट नंतरच्या चढाईनंतर पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं हे जंगल. एवढं भयान जंगल आहे, शांतता इथे. फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतोय आणि हवा आणि पावसाचे पडणारे थेंब पाण्यावरती. एकदम जबरदस्त वाटतंय, वेगळीच फिलिंग येते, वेगळीच एनर्जी येते इथे. आता इथून जवळपास आमचा राहिलेला 1 तासाचा ट्रेक, तर निघूया पुढे, चला. सह्याद्रीच्या कड्याकपारावरून पुढे जाऊन पुन्हा आम्ही शिरलो ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील घनदाट जंगलात. हे जंगल बघताना असे वाटले की सर्व औषधी वनस्पती इथेच असाव्या. उंच उंच झाडे, त्यांच्या भोवती पसरलेली धुकं, झाडाच्या खोडावर आलेले मशरूम, छोटे रोप, सर्व काही खूप भारी होतं. पडलोच तो आता. थांब थांब, राम 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 राम. वा वा, काय खरं नाही. पार. फायनली आम्ही येऊन पोहोचलो वरच्या पठारावर. इथे सर्वीकडे धुकं होती. आणि फायनली मित्रांनो, आपण आलेले वरती. एवढं सगळं चढून शेवटी आपण या टप्प्यात येऊन पोहोचला. आणि इथे आल्यानंतर जबरदस्त गारवा जाणवतोय. त्यानंतर ही धुकं बघू शकतात किती भयानक पसरलेली इथे. आता इथून आपल्याला जायचंय, 10 मिनिटाचा रस्ता आहे, सरळ पायपिढ्या डायरेक्ट मंदिराच्या लाईनीला, दर्शनासाठी लाईनीत आपल्याला जायचं. 10 मिनिटं बसून मंदिरात जाण्यासाठी लाईन लावायला निघालो असता लाईन खूप मोठी होती आणि काहीच अंदाजा नव्हता किती वेळ लागेल. आपण लागलोय लाईनीत दर्शनाच्या. गर्दी भरपूर आहे, गेटपासूनच लाईन लागलेली. आज संडे असल्यामुळे भरपूर लोक आलेले आहेत. आणि इथे आपल्याला जागेवरती दुकानं बघायला मिळतात, बेल नावाचे. हा माकड खूप डेअरिंग बाद होता. मालकासमोर खायचं उचलून नेत खुश नाही करत. आणि याला बघून सर्व माकड लांब पळाली होती. कदाचित हा त्यांचा सरदार असावा. मालकाला पण नाही घाबरत आहे. तो कसला फुगलाय ओ भाई. हप्ता घेऊन गेला वाटतं. बापरे. काय नाही, इकडे पळून पळून करेल डायबिटीस कवर. हप्ता घेतला का बाबा? हा वस्ताद वाटते मला, आखाड्यातला वस्ताद या. काय घाबरणार, त्याला माहिती आहे. बिस्किट पण नाही घेतलं. बिस्किट पण नाही घेतलं. नाही, तो बच्चों के लिए बिस्किट, बच्चों के लिए. अय अजून पाहिजे का? अरे पाहिजे का अजून? शॉपिंग मॉल आहे. अरे अजून पाहिजे का? मालकाला पण घाबरत नाही, काय नाही. 2.5 तास लाईन मध्ये उभे राहून सुद्धा लाईन पुढे जात नव्हती. शेवटी वैतागून मुखदर्शनाच्या लाईनला गेलो तर तिथे पण तसंच. शनिवार असल्यामुळे खूप गर्दी झाली होती. मंदिराच्या आवारात आपल्याला छोटे मोठे मंदिर बघायला मिळते. तसेच पेढे, खवा आणि काही आयुर्वेदिक औषधे सुद्धा विकत घेऊ शकतात. तर मित्रांनो, फार जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही मुख्य लाईनीत होतो आणि 2.5 तास लागून सुद्धा अजून पुढे 3 तास लागणार होते. तर त्यामुळे आम्ही मुख्य लाईनीत निघालो आणि मुख दर्शनासाठी आम्ही पुढे गेलो. तिकडे पण आमचा जवळपास अर्धा तास केला. आणि मग आता शेवटी आम्ही चाललो आहे भीमा नदीचा उगम जिथे होतो
ज्याच्यावरून नाव भीमाशंकर पडलं आहे. तर मित्रांनो, भीमा नदी ही महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट नद्यांपैकी एक नदी आहे. आता बघूया आपण हिचा उगम कसा होतो. आपण त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम पाहिलेला आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये कसा जटा वगैरे महादेवाने आपटून गोदावरीचा उगम केलेला आहे, तसं आता इथे काय आपल्याला बघायला मिळतं वेगळं. भीमा नदीच्या उगमाच्या बाजूला गणपती मंदिर आहे आणि यासोबत महादेवाचे दर्शन सुद्धा घेता येते. आणि मित्रांनो, आजचा आपल्या ग्रुपमध्ये आपण 7 जण आहोत आणि हे सगळे पुढे चालू होते. मी मागे शूटसाठी थांबलो होतो म्हणून यांचं इंट्रोडक्शन राहिलेलं. तर सध्या आपल्यासोबत आहे भरत दादा, सार्थक, आपका नाम उदयजी आणि परेश दादा, आणि इकडे दीपेश आणि कोमल दरवेश सारखे ते पुजलेले ते पण. तर असं आपल्या 7 जणांचा ग्रुप आहे. फार धमाल आली. वातावरण तुम्ही पाहू शकता, सगळीकडे फॉग आहे. आणि हे जिथे मी उभा आहे हे आहे उगमस्थान, भीमा नदीचं उगमस्थान. इथे हा कुंड, याच्यातनं उगम झालेली नदी, आणि इथे मंदिर वगैरे आहे भीमा नदी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ट्रेक इथेच थांबलेली भीमाशंकरची सफर. आणि आता आपण निघालो परतीच्या वाटेला. लवकरच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये, नवीन जल्लोषात. तोपर्यंत जय शिवराय.